नमस्ते मित्र हो. सेट एक्झाम सप्टेंबर 2021 रोजी झाली होती. त्यातील पेपर नंबर 1 जो आहे तर आपण इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे ICTचे आपण प्रत्येक क्वेश्चन पेपरमधील 5 ऑब्जेक्टिव्ह इन डिटेल्स येथे पाहत आहोत. तर क्वेश्चन नंबर 36 ते 40 जो प्रश्नपत्रिकेतील 36 ते 40 हे 5 ऑब्जेक्टिव्ह आहेत ते इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीशी रिलेटेड असतात. मी डॉक्टर सुधीर नगरकर आपल्याला इन डिटेल्स प्रत्येक प्रश्नाचं विथ ॲन्सर प्लस विथ डिस्क्रिप्शन या ठिकाणी आपल्या समोर सांगणार आहे किंवा मांडणार आहे. तर इथं अर्नेटचं डिटेल्स काय ते दिलं. आता असा प्रश्न विचारला जाऊ शकतो कसा. आता एक लक्षात घ्या की अर्नेटचं एस्टॅब्लिशमेंट इयर कोणतं असा जर मी तुम्हाला प्रश्न विचारला तर अर्नेट जे आहे 1985 साली ते एस्टॅब्लिश झालेलं आहे. हे सुद्धा या ठिकाणी ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला माहीत पाहिजे. भविष्यामध्ये अर्नेटची एस्टॅब्लिशमेंट विचारू शकतात. आता एक लक्षात घ्या की अर्नेट कुणी डेव्हलप केलेलं आहे म्हणजे विच ऑर्गनायझेशन प्लेड अ की रोल इन द डेव्हलपमेंट ऑफ अर्नेट. तर एक लक्षात घ्या की DOE या ऑर्गनायझेशनने अर्नेट डेव्हलपमेंट केलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल DOE म्हणजे काय DOE म्हणजे काय तर डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स. इथं मी लिहितोय डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स या संस्थेने अर्नेट डेव्हलपमेंट केलेलं आहे. आता एक लक्षात घ्या की अर्नेट ज्या वेळेला डेव्हलप झालेला आहे त्यावेळेला कोणत्या तरी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन बरोबर त्यांनी कोलॅबोरेशन केलं होतं. आता असा पण प्रश्न येऊ शकतो की अर्नेट वॉज डेव्हलप्ड इन द कोलॅबोरेशन विथ विच इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. तर त्यावेळेला नॅशनल सायन्स फाउंडेशन म्हणजे NSF नॅशनल सायन्स फाउंडेशन USA या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशननी अर्नेट डेव्हलप करताना कोलॅबोरेशन केलं होतं. कुणाबरोबर डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स बरोबर कोलॅबोरेशन करून अर्नेट डेव्हलप केलेलं आहे. अशा प्रकारे आपण अर्नेटविषयी इत्थंभूत माहिती पाहिलेली आहे. आता प्रश्न क्रमांक 37 असा आहे की दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना भारताच्या दूरसंचार धोरणात क्रांतिकारक बदल घडवण्यात कोणी मदत केली. हू हेल्प्ड लेट प्राईम मिनिस्टर राजीव गांधी इन रिव्होल्युशनायझिंग इंडियाज टेलिकम्युनिकेशन पॉलिसी. यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत पहा की नंदन निलकनी, सॅम पित्रोदा, G पार्थसारथी आणि A राजा. हे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. आता पंतप्रधान राजीव गांधी जे होते प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया राजीव गांधी ज्या वेळेला ते पंतप्रधान होते त्यावेळेला त्यांना कोणी मदत केली होती
तर त्याचं करेक्ट उत्तर आहे सॅम पित्रोदा. त्याचं करेक्ट उत्तर काय? सॅम पित्रोदा हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. तर सॅम पित्रोदा कोण होते? तर त्यांनी काय रोल बजावला होता? सॅम पित्रोदा played a key role in revolutionizing India's telecommunication policy during Rajiv Gandhi's tenure as a prime minister. He was instrumental in establishing the Center for the Development of Telematics, C.DOT, याची स्थापना, या सेंटरची स्थापना सॅम पित्रोदा यांनी केली होती. अँड कॉन्ट्रीब्युटेड सिग्निफिकंटली टू इंडियाज टेलिकम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंट. आता सॅम पित्रोदाविषयी सुद्धा अनेक प्रकारचे MCQ विचारले जाऊ शकतात. तर सॅम पित्रोदा यांनी कोणत्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे असा जर प्रश्न आला तर टेलिकम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर कोणत्या पंतप्रधानांच्या काळामध्ये त्यांनी टेलिकम्युनिकेशन रिफॉर्म करण्यासाठी काम केलेलं आहे? तर राजीव गांधी जे पंतप्रधान होते त्यांच्या काळामध्ये त्यांनी. आता C-DOT असा पण प्रश्न विचारला जातो की C-DOT चा लॉंग फॉर्म काय आहे? तर त्याचा लॉंग फॉर्म आहे सेंटर फॉर डेव्हलपमेंट टेलेमॅटिक्स. हे सेंटर जे आहे ते एस्टॅब्लिश केलं होतं. C.DOT आणि सॅम पित्रोदा हे या ठिकाणी आपण लक्षात ठेवावयाचं आहे. म्हणजे त्याच काळात सॅम पित्रोदा इज ऑफन क्रेडिटेड विथ द इंट्रोडक्शन ऑफ विच टेक्नॉलॉजी इन इंडिया, म्हणजे ऑप्टिकल फायबर टेक्नॉलॉजी अँड रुरल टेलिफोनी हे कोणी शोधून काढलेलं आहे? तर सॅम पित्रोदा यांनी या ठिकाणी शोधून काढलेलं आहे. पहा आता C.DOT जे आहे त्याची स्थापना कधी झाली? तर C.DOTची स्थापना 1984 साली झालेली आहे. हे सुद्धा या ठिकाणी सॅम पित्रोदा यांच्या संदर्भात ही माहिती आवश्यक आहे. पहा त्याचबरोबर सॅम पित्रोदा हे प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडिया मध्ये ॲडवायझरचे काम करत होते. आता हे पहा जुन्या काळामध्ये STD आणि PCO असायचे, बूथ असायचे. तर STD PCO बूथ्स फॉर पब्लिक टेलिफोनी हे कुणाचं इनोव्हेशन होतं? तर सॅम पित्रोदा वर्क इन इंडिया यांचं अनेक असोसिएशन्स बरोबर त्यांनी इनोव्हेशन केलेलं होतं. त्यांच्यामुळेच STD आणि PCO हे भारतामध्ये सुरू झालेलं होतं. अशा प्रकारे सॅम पित्रोदा यांची इत्थंभूत आपण माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे. क्वेश्चन नंबर 38. पुढीलपैकी कोणते इन्स्टंट मेसेजर आहे? इन्स्टंट मेसेजर, विच अमंग द फॉलोइंग इज बेसिकली अँड इन्स्टंट मेसेजर? फेसबुक आहे का? इंस्टाग्राम आहे का? ट्विटर आहे का? आणि व्हॉट्सअप आहे का? आता फेसबुक हे काय आहे? सोशल नेटवर्किंग आहे, त्यामुळे हे तर उत्तर नाही आहे. इंस्टाग्राम जे आहे ते सुद्धा इन्स्टंट मेसेजिंग करू शकत नाही. आता ट्विटर जे आहे ते वन वे आहे की त्याचं उत्तर पटकन देता येत नाही. मात्र या ठिकाणी व्हॉट्सअप जे आहे तर ते इन्स्टंट मेसेजरचं काम करतं. आता व्हॉट्सअप
इज ॲन इन्स्टंट मेसेजिंग ॲप्लिकेशन असं म्हटलं जातं दॅट अलाउज युजर्स टू सेंड टेक्स्ट मेसेज, व्हॉइस मेसेज, इमेजेस, व्हिडिओज अँड मेक अ व्हॉइस अँड व्हिडिओ कॉल ओव्हर द इंटरनेट. म्हणजे इंटरनेटवर तुम्हाला जर टेक्स्ट मेसेज द्यायचे असतील, व्हॉइस मेसेज द्यायचे असतील, इमेजेस पाठवायचे असतील, व्हिडिओ पाठवायचे असतील किंवा व्हॉइस व्हिडिओ तयार करून इंटरनेटवर जर पाठवायचं असतील, कॉलिंग करायचं असेल तरी इन्स्टंट मेसेजिंग म्हणून व्हॉट्सअप हे काम करतं. त्यामुळं या 38 प्रश्नाचं उत्तर आहे ते डी, व्हॉट्सअप हे याचं उत्तर आहे. आता खूप चांगला प्रश्न आहे पहा की व्हॉट्सअप इन्स्टंट मेसेजिंग आहे किंवा इन्स्टंट मेसेंजर आहे, पण व्हॉट्सअप हे कोण आहे फाउंडर, व्हॉट्सअपचा फाउंडर कोण आहे तर जॅन कॉम अँड ब्रियान ॲक्टन. जॅन कॉम अँड ब्रियान ॲक्टन हे व्हॉट्सअपचे फाउंडर आहेत. त्यानंतर कोणत्या वर्षी व्हॉट्सअप सुरू झालेलं आहे किंवा त्याची सुरुवात केलेली आहे तर व्हॉट्सअपची सुरुवात जी आहे ती 2009 साली व्हॉट्सअप सुरू झालेलं आहे. व्हॉट्सअप फाउंडेड इन 2009. आता विच कंपनी ॲक्वायर्ड व्हॉट्सअप इन 2014. आता 2009मध्ये ते स्थापन झालं, पण 2014मध्ये कोणत्या कंपनीने व्हॉट्सअपला ॲक्वायर केलेलं आहे तर फेसबुक मेटा यांनी व्हॉट्सअप काय केलेलं आहे, ॲक्वायर केलेलं आहे पहा. हे पण खूप महत्त्वाचं आहे की 2014ला त्यांनी फेसबुकने घेतलेलं आहे. आणि नुकतेच व्हॉट्सअपवर पेमेंट फॅसिलिटी पण चालू झालेलं आहे पहा. तर व्हॉट्सअप पे नावाचं एक ॲप्लिकेशन आहे, त्या माध्यमातून आपण पेमेंट आपण व्हॉट्सअप थ्रूसुद्धा करू शकतो. म्हणजे व्हॉट्सअप पे हे सुद्धा या ठिकाणी आपण लक्षात ठेवावयाचं आहे. प्रश्न क्रमांक 39 सारथी हे पुढीलपैकी कोणाचे संकेतस्थळ आहे. अतिशय महत्त्वाचा आणि सोपा प्रश्न आहे पहा. सारथी हे पुढीलपैकी कोणाचे संकेतस्थळ आहे. सारथी इज द वेब पोर्टल ऑफ डॅश. आता इथं मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन, मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, त्याचबरोबर मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे, मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट. तर या ठिकाणी आपल्याला ॲक्युरेट उत्तर माहिती असणं आवश्यक असतं. त्यासाठी जनरल नॉलेजसुद्धा आपल्याला अभ्यास करायचा असतो. तर सारथी नावाचे जे वेब पोर्टल आहे तर मिनिस्टर ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे हे एक लक्षात घ्या की रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे हे याचं उत्तर आहे. सी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय जे आहे हे याचं ॲक्युरेट उत्तर आहे. आता मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे याचा शॉर्ट फॉर्म काय आहे, मोर्थ, MORTH. हे पण आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज. आता ह्यांनी काय केलेलं आहे की ह्या पोर्टल म्हणजे असा पण प्रश्न येऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग पोर्टल इज लॉन्चड बाय मोर्थ फॉर ड्रायव्हिंग लायसन्स अँड व्हेकल रजिस्ट्रेशन. तर सारथी अँड वहन नावाचं पोर्टल आहे ते त्यांनी सुरू केलेलं आहे. यांनीच काय केलेलं आहे, फास्टॅग पण सुरू केलेलं आहे पहा. आता असा प्रश्न आला की विच डिजिटल पेमेंट सिस्टीम इज मॅन्डेटरी फॉर टोल कलेक्शन ऑन नॅशनल हायवे. तर फास्टॅग हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे फास्टॅगचं उत्तर पण मोर्थ म्हणजे मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे हेच असणार आहे पहा. क्वेश्चन नंबर 40 भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रातील डिजिटल पुढाकार योजनेच्या संदर्भात BYOD म्हणजे टिंबटिंब.
म्हणजे BIOD इन द कंटेंट ऑफ डिजिटल इनिशिएटिव्ज इन हायर एज्युकेशन इन इंडिया. आता हायर एज्युकेशन इंडियामध्ये BYOD म्हणजे काय असा प्रश्न आहे पहा. बी युथफुल ऑन डिजिटल, बी बाय युअर ओन डिव्हायसेस, ब्रिंग युअर ओन डिव्हायसेस, बी युअर सेल्फ इन डिजिटल. आता एक लक्षात घ्या, हे नाही आहे बी युथफुल ऑन डिजिटल, हे पण नाही आहे. बी युअर सेल्फ ऑन डिजिटल, हे पण नाही. आता बाय युअर ओन डिव्हाइस हे असू शकते काय, बाय करा असू शकते का, हे पण नाही आहे. म्हणजे ब्रिंग युअर ओन डिव्हायसेस हे याचं करेक्ट उत्तर आहे. सोपा प्रश्न आहे पहा, ब्रिंग युअर ओन डिव्हायसेस. आता हे पहा, BYOD म्हणजे ब्रिंग युअर ओन डिव्हाइस. तर याचं डिस्क्रिप्शन असं आहे पहा. इट इज अ पॉलिसी दॅट अलाउज एम्प्लॉईज or students to bring and use their personal devices such as smartphones, tablets or laptops in a professional or educational setting instead of relying on company provided equipment. BYOD has become more common with the rise of remote work, cloud services and increasing availability of powerful personal devices. However, it also raises concern around security, data privacy and compatibility, which organization need to addresses. तर हे या ठिकाणी लक्षात घ्या की ब्रिंग युअर ओन डिव्हाइस या शब्दामध्येच याचा अर्थ दडलेला आहे. अशा प्रकारे आपण ICTचे 5 ऑब्जेक्टिव्ज 2021 मधील क्वेश्चन पेपरमधील पाहिलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच.